Okay. Just hold on. Alright. Recording start झालेलं आहे. So let's begin. Good morning, everyone. Let's go for the first lesson of science. Okay, that is living world, adaptation, and the classification. जय जय आपण आता लेसनला चालू करतोय. ओके, सायन्सचं लेक्चर आहे आज आणि आपला फर्स्ट लेसन आहे लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सो लेट्स बिगिन विथ दॅट. आपण त्याला चालू करूया, म्हणजे धडा चालू करूया. सो बघू या धड्यामध्ये लेसन मध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय काय दिलंय. सो द ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स आर फाउंड इन ऑन द अर्थ and some plants have the colorful flowers and some plants grow in the water where some are to be found in deserts, see, which have the scarcity of water. सो ह्याचं मिनिंग काय एक्झॅक्टली ह्या धडामध्ये लेसन मध्ये आपल्याला दिलं काय की वेगवेगळ्या जर आपण रिजन पकडलं वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स भेटतात. तर ते प्लांट्स कसे तर त्यांच्या आजूबाजूला म्हणजे त्यांचं सराउंडिंग as per their surrounding they evolve themselves so they can easily we can adjust with their surrounding. म्हणजे काय की ते त्यांच्या सराउंडिंग त्यांच्या आजूबाजूचे जे पण सराउंडिंग आहे जिथे जर पाणी असेल तर पाणी, तर हवा असेल तर हवा किंवा जास्त ऊन असेल तर जास्त ऊन, तर ह्या सर्व ठिकाणी आपण कशा प्रकारे ऍडजस्ट करून आपलं सर्व्हायव्हल म्हणजे आपलं जीवन जगू शकतो त्या प्रकारे त्यांनी जे जे ऍडॅप्टेशन म्हणजे जे जे चेंजेस त्यांनी केलेले आहेत त्याला आपण इथे ऍडॅप्टेशन असं म्हटलं आलेलं आहे. सो लेट्स सी एक्झॅक्टली काय ओके सो लेट्स सी अजून पुढे काय काय त्यांनी दिलंय. तर जसं आपण बघा राजस्थानमध्ये किंवा डेझर्ट पार्टमध्ये आपण जर बघितलं कोणतेही प्लांट तर ते प्लांट आपल्याला असं दिसतात या प्रकारचे, राईट. पण त्याच ठिकाणी जर आपण आपल्या एरियातले किंवा आपल्या आजूबाजूचे जर झाडं वगैरे बघितले तर ते आपल्याला बऱ्यापैकी दिसतात. ओके, म्हणजे चांगले ग्रोथ झालेले, राईट. म्हणजे त्यांना आपल्याला लिव्ह दिसतात, स्टेम्स दिसतात, नंतर त्यांचे रूट्स पण आपण जर चेक केले तर रूट्स पण बघतील. सो अशा प्रकारे सगळे जे आपण बोलू शकतो की वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स दिसतात. तर फक्त प्लांट्सच नाही तर ॲनिमल्स पण. तर काही स्नो म्हणजे जास्त बर्फाळ ठिकाणी तिथे वेगळ्या प्रकारचे प्राणी. तर हा बोला. हॅलो. ओके. समजतंय ना सिद्धू, प्रतीक्षा? समजतंय समजतंय. Alright. कुणाल, जय. सो लेट्स बिगिन. तर मग तेच ऍडॅप्टेशन जे मी आता तुम्हाला सांगत होतो सो त्यालाच आपण पुढे घेऊन एक स्टेटमेंट म्हणजे एक आपण बोलू शकतो एक डेफिनेशन बनवण्यात आलेली आहे. सो ते हे आहे ग्रॅड्युअल चेंजेस occur in the body parts, okay, occur in the body parts and also in the behavior of organism which helps to adjust them with surrounding. Such changes help them to adjust them surrounding changes called adaptation. तर जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स प्लस ॲनिमल्स दिसतात, आढळून येतात. त्यालाच म्हणजे ते कशासाठी की त्यांचं सराउंडिंग त्याच्या आजूबाजूला जे सिच्युएशन आहे जे वेदर आहे किंवा जे हवामान आहे त्यांना ते ऍडजस्ट करून राहतात. त्यासाठी त्यांनी जे केलेले चेंजेस आहेत त्यालाच आपण ऍडॅप्शन असं म्हणतात. तर हे आपल्याला सांगण्यात आलंय. तर ते ऍडॅप्शन्स कोणते कोणते ते आपण पुढे बघूया. ओके. आणि इथं म्हणजे दे टेक द लॉंग प्लेस ओव्हर अ लॉंग टाइम टू टेक इट. म्हणजे कोणत्याही ऍडॅप्शन किंवा कोणत्याही चेंजेस घ्यायला खूप वेळ लागतो, ते लगेच होत नाही. सो इथे आपल्याला एक ऍडॅप्शन प्लांट्स दिलेला आहे. सो लोटस, कॅक्टस आणि बनियान. सर हे ते 3 प्लांट्स आहेत. तर ते 3 प्लांट्सचे पण समोर एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया स्लोली. सो ॲडॅप्शन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. सो ॲक्वॅटिक प्लांट्स मीन्स व्हॉट की जे प्लांट जे आपण बोलतो जे प्लांट्स जे जे फुल फळ वगैरे ते आपल्याला पाण्यामध्ये आढळून येतात. जे झाडं जे वृक्ष रोपटे पाण्यामध्ये आढळून येतात त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स असं म्हणतो. सो लेट्स सी व्हॉट आर दे आणि त्यांनी काय काय चेंजेस केले.
तर सम aquatic plants firmly rooted in the soil. So आपण बघा हा पिक्चर जर आपण नीट कन्सिडर केला तो इथून पुढे आपल्याला कळेल की aquatic प्लांट्स चालू झालेले आहेत. करेक्ट. तर काहींचे रूट्स बघा कसे आहेत. काहींचे रूट्स अशा प्रकारे आहेत. सो काहींचे रूट्स सॉइलला कनेक्ट झालेलेच नाहीये. तर काहींचे रूट्स फक्त वरच्यावर आहेत. पिक्चर्स दिसतंय ना? पिक्चर दिसतंय ना सगळ्यांना? हो सर दिसते. ओके ओके. सर दिसतंय. ऑलराईट. आणि काही ऑलराईट आता अनम्यूट करा. आणि काही प्लांट्स जे आहेत ते असे डिरेक्टली ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आहेत. सो का? सो त्याच्याबद्दल सांगितलं की ते त्यांच्या सराउंडिंग हा पाण्याने असल्या कारणाने त्यांचे रूट्स म्हणजे त्यांचे जे आपण बोलतो मूळ त्यांना जास्त लांब जाण्याची गरज नाही पडत. कशाला पाणी वगैरे ऍब्झॉर्ब करायला, पाणी वगैरे घ्यायला. सो त्यासाठी त्यांचे रूट्स एवढे डीपली नसतात. तर ते त्यांनी जस्ट एक्सप्लेन केलं या ठिकाणी. आणि प्लस त्यांचे आपण जर या ठिकाणी व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळेल थोडं. Okay, the sum of aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. So okay, so जसं आपला हा फर्स्ट एक्झाम्पल बघितला की काही रूट्स असतात ते आपलं लाईक बॉटम असतात त्याला ते रुटलेले असतात. ते रूट्स असतात ते त्या त्या जमिनीपर्यंत पोहोचलेले असतात. and their streams are submerged while the leaves and the flowers floated on the surface. So basically हा बघा हा पिक्चर आपल्याला दिसेल. ह्या पिक्चर मध्ये कसं आहे की जो रूट्स आहेत तो इथपर्यंत पोहोचतात जमिनीपर्यंत, पण त्यांचे लिव्स अँड फ्लावर्स हे वरती असतात पाण्याच्या वरती. हे त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे. The roots are not anchored in the soil, so right? And the surfaces of leaves and the streams on many aquatic plants are covered with the waxy layer. The leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. So here is the example जे त्यांनी बोललंय इकडे की काही प्लांट्सचे जे रूट्स असतात ते एक रिबन लाईक असतात स्ट्रक्चर. So this is the ribbon like structure and this should help them to withstand the fast current of water. तर ते रूट्स असतात ते त्यांना हेल्प करतात की जर पाणी वगैरेचं फ्लो फास्ट करंट असेल तर त्याच्यामध्ये स्टेबल राहण्यासाठी, एका ठिकाणी टिकून राहण्यासाठी किंवा जर जास्त पाणी आलं तर व्यवस्थित फ्लोट करण्यासाठी, त्यांना डॅमेज न व्हावं यासाठी त्यांचे जे रूट्स असतात ते असे बोलतो ना आपण इव्हॉल्व झालेले असतात किंवा असे परिवर्तित झालेले असतात आपण बोलू शकतो. So this is the airspace in the streams of the space for aquatic plants are useful for the floating in water. So त्यांचे petioles आहेत, right? So petioles we all know. So petioles so त्यांच्या ते स्टेम्स असतात. स्टेम्स अँड पेटिओल्स मध्ये आपल्याला एअर स्पेस आढळून येतो जेणेकरून ते इझिली फ्लोट करू शकतात. ओके, सो दॅट्स तो ह्यांच्या पेटिओल्स आणि स्टेम्स मध्ये एअर आपण बोलू शकतो एअर स्पेस असतो जेणेकरून ते इझिली फ्लोट करू शकतात. सो हे aquatic प्लांट्सचे सम एक्झाम्पल्स. सो पुढे आहेत हे बघा आपण लोटस स्टॉक आपण पेटिओल्स आपण त्याला बोललेलो. सो अडॅप्शन इन डेझर्ट प्लांट्स. सो डेझर्ट म्हणजे बेसिकली काय, वाळवंट ठिकाण. तर वाळवंट ठिकाणामध्ये अडॅप्शन्स काय काय झालेले आहेत, तर काही काही प्लांट्स वाळवंट ठिकाणी वेगळे असतात. सिद्धू हा सर काय झालं? नाही काय नाही, कळतंय ना, लक्ष देतोय ना तू? हो सर. ओके, सो अडॅप्शन इन डेझर्ट प्लांट. डेझर्ट मीन्स वॉट, की डेझर्ट म्हणजे हे वाळवंट. सो वाळवंटामधले जे झाडं असतात ते वेगळे असतात. तर ते का वेगळे असतात त्याचा आपण रिझन्स पुढे बघूया. फर्स्टली त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते, बरोबर, हे आपल्या सगळ्यांना माहिती, आणि गरमी तिथे खूप असते. सो त्याच कारणाने तिथल्या प्लांट्सनी काही चेंजेस तिथल्या प्लांट्सनी काही चेंजेस त्यांच्यामध्ये केलेले आहेत. तर ते कोणते ते आपण बघूया. सो फर्स्ट चेंज, the desert plants are either leafless. म्हणजे ह्याचा अर्थ काय, the desert plants are either leafless and their leaves are like a small needle or have been modified into thorns. So जे आपण काटे बोलतो, राईट, तर आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित हे प्लांट्स बघितले, cactus त्याला म्हणतात. सो हे जे प्लांट बघितले तर ह्यांच्यावरती आपल्याला छोटे छोटे काटे आपल्याला आढळून येतात, राईट. आणि एक ऑब्झर्वेशन केलं तर ह्यांचा जो स्टीम असतो तो पण ग्रीन कलर मध्ये. सो ते का, तर ह्याचंच कारण त्यांनी पुढे दिलेलं आहे की त्याचं पाणी जो आहे, जो वॉटरचा जो इव्हपोरेट होतं पानां थ्रू, ते कमी व्हावं यासाठी. आणि त्यांचे जे
स्टेम्स आहेत ते स्टेम स्टोअर द वॉटर अँड फूड therefore they are fleshy and green in color as they perform the photosynthesis. So त्यांचे जे आपण बोलतो पानं ते पानामध्ये जे फोटोसिंथेसिस करण्याची जी प्रक्रिया असते जे फोटोसिंथेसिस करून फूड क्रिएट करण्याची जी प्रक्रिया असते ते बेसिकली स्टेम्स करतात. ओके सो स्टेम्स करतात आणि जे त्यांचे पानं असतात ते पानं थ्रोन्स म्हणजे काटे बोलू शकतो निडल्स किंवा काटे त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेले असतात जेणेकरून त्यांच्यामुळे होणारा इव्हापोरेशन म्हणजे बाष्पीकरण हे कमी व्हावं अथवा बोलतो ना कमीत कमी व्हावं यासाठी त्यांनी हे चेंजेस आहेत ते अडॉप्ट केलेले असतात. ओके आणि प्लस त्यांचे जे रूट्स असतात ते रूट्स खूप डीपली गेलेले असतात. खूप जनरल जे आपले वृक्ष असतात त्यांच्यापेक्षा त्यांचे जे रूट्स असतात ते खूप आतमध्ये गेलेले असतात का पाण्याच्या शोधामध्ये. तो हे चेंजेस त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत. ओके आणि प्लस त्यांचे जे स्टेम्स असतात ते हा बोला. ऋषीला फोन लावलाय पण लागत म्हणजे उचलत नाही म्हणजे तो कट होतोय असा. त्याला मला फोन करायला सांगा मी त्याचा नंबर ऍड करतो त्याला फोन करायला सांगा. कोणाला? हो करतोय मी पण ते दोन्ही नंबर. ओके तर सर दुसरीकडे बोलतायत. So there is a thick layer of waxy substances on the stems of this plant. So त्यांचे जे हे आहेत थिक अँड वॅक्सी सबस्टन्सेस आणि स्टेम म्हणजे त्यांच्या जे हे स्टीम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खोड आपण ज्याला म्हणतो त्या खोडामध्ये आपल्याला एक थोडा वॅक्सी लाईक स्ट्रक्चर आपल्याला सापडतो. सो हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की कोणते कोणते ॲडॅप्शन हे डेझर्टच्या प्लांट्सने ॲडॅप्ट केलेले आहेत राईट किंवा कोणते कोणते चेंजेस त्यांनी आपल्यामध्ये घडवून आणलेले आहेत ह्याचं त्यांनी एक थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर हे जे आपण एक्वॅटिक आणि डेझर्टचे हे जे दोन प्लांट आहेत त्यांचे जे आपण ॲडॅप्टेशन बघितलं ते समजलं तुम्हाला? कळालं त्याच्यात काय डाऊट वगैरे? कुणाल? नाही सर. नाही सर. कुणाल? कुणाल? बा कुणाल? कुणाल नो आन्सर. सर. हा बोला. सर पेनिट्रेट म्हणजे काय? ओके पेनिट्रेट का ते हे बोलतो तू पेटियोल्स. ओके पेनिट्रेट वेअर इज द वर्ड? सर रूट्स पेनिट्रेट. ओके पेनिट्रेट ओके ओके इथे तर ते डीप इनसाइड गेलेले असतात त्याला बोलतात ते म्हणजे आपण बोलतो ना दे रूट्स पॅरेटेड डीप इन टू द साऊथ ते खगोल गेलेले असतात आपण असं बोलू शकतो. त्यासाठी त्यांनी तो वर्ड यूज केला म्हणजे मराठीत बोलू ना ते आतमध्ये गेलेले आहेत ते गो इनसाइड म्हणजे ते आतमध्ये गेलेले आहेत खूप आतमध्ये गेले त्याला आपण पॅरेटेट्स म्हणून हे बोलू शकतो डिफाईन करू शकतो. ओके सर. ओके येस सर. तर बघा इथे आपण दिलेलं देअर रूट्स आर पेरेटेड इन डीप इन टू सॉइल. तो म्हणजे ते सॉइल मध्ये अतिशय आतमध्ये आतपर्यंत घुसलेले असतात. त्याच्यामध्ये काय डाऊट्स आहे तुम्हाला? ओके सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट दॅट इज ॲडॅप्शन इन द प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. म्हणजे बर्फाळ ठिकाणी प्लांट्सनी कोणते ॲडॅप्शन केलेले कोणते चेंजेस केलेले त्याबद्दलची आता सध्या माहिती आहे. सो प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स आर मेनली इन्क्लुडेड कोनिफर लाईक डिओडार अँड पाईन्स. म्हणजे बेसिकली त्यांचं स्ट्रक्चर असतो कोनिफर असतो. तो कोनिफर मीन्स वॉट त्यांचं जे स्ट्रक्चर असतं हे बघा त्या ठिकाणी दिलेलं आहे ते कोन लाईक स्ट्रक्चर मध्ये असतात ते. हा ओके दे आर लाईक दे हॅव द कोन लाईक स्ट्रक्चर. तर त्याचं काय रिझन आहे ते आपण पुढे बघूया. दे हॅव द कोन लाईक स्ट्रक्चर. मेनली काय होतं की स्नो रिजन मध्ये आपल्याला बघता येईल की स्नो रिजन मध्ये बर्फ पडतो राईट. सो बर्फ जर त्यांच्या लिव्सवर म्हणजे लिव्सवर जर तसं साठलं तर त्यांना फोटोसिंथेसिस वगैरे करायला त्रास होतो राईट कारण त्यांच्यावर ते सूर्यप्रकाश पोहोचणारच नाही लिफ्ट पर्यंत. तर यासाठी त्यांचे जे स्ट्रक्चर आहे तो कोनिफेल असतं जेणेकरून या ठिकाणी पडणारा बर्फ असतो तो खाली जावे. हा एक त्याचा मेन बोलतो ना पर्पज आहे कारण आहे. सो आपण पुढे बघूया दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. हे बघा
ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. तर ते कोनिफर स्ट्रक्चर काय आहे तर त्यांचं स्लोपिंग ब्रांचेस असतात म्हणून. इन द हेवी स्नोफॉल and extreme cold in this region, their conical shape preventing the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree for withstand the cold. तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की ते कोनिकल शेप मध्ये का असतात कारण त्यांचा जो म्हणजे जो बर्फ आहे हेवी स्नोफॉल मध्ये त्यांच्या फांद्यांवर किंवा त्यांच्या लीव्सवर सॉरी त्यांच्या फांद्यावर किंवा त्यांच्या लीव्सवर ते बर्फ साठू नये याकरिता त्यांचं जो स्ट्रक्चर आहे तो कोनिकल असतो आणि प्लस त्यांचा जो स्टेम असतो स्टेम हा इथं आपल्याला बघता येईल इथे दिलेलं and plus they prevent the conical strain accumulating on the tree. Okay, and to withstand the cold, their bark helps. The thick bark, the stem असतो त्यांचा तो पतला असतो जेणेकरून ते कोल्ड मध्ये उभे राहू शकतात. तर हेच एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. सो एक्झाम्पल साठी आपल्याला हे डिओडा ट्री त्यांनी इथे दिलेलं आहे. आपण जनरली बघा क्रिसमस ट्री पण बघितलेला असतो तो पण कोनिकल शेप मध्ये असतो राईट. ओके सो आता पुढे जाऊया. Adaptation in plants in forest region. सो फॉरेस्ट रिजन मध्ये जिथे हवा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित असतं तर त्या ठिकाणी प्लांटचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण पाहूया त्यांनी काय तिथे अडॅप्शन केलेले आहेत का. सो सो ते आपण बघूया. द व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज श्रब हर्ब आर फाउंड इन फॉरेस्ट. सो वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारचे आपण बोलू प्लांट्स वगैरे हर्ब्स ते आपल्याला तिथे बघायला भेटतात. सो दिस प्लांट्स कम्प्लीट अमॉंग देम सेल्फ फ्रॉम सनलाईट. ते कॉम्पिट सॉरी कम्प्लीट नॉट ते कॉम्पिट कारण ते त्या ठिकाणी पाणी हवा आणि उष्णता हे भरपूर प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात असल्या कारणाने उष्णता भेटण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. ओके सो हेन्स द ट्रीज ग्रोज टॉल टू गेट सनलाईट and climber and vein go through the great height with the support of tree. So ह्याचं मिनिंग काय त्या ठिकाणी म्हणजे कुठे जे फॉरेस्ट रिजन असतात जंगल रिजन आपण त्याला बोलतो बेसिकली त्या ठिकाणी कसं असतं हवा पाणी आणि हे सनराईज म्हणजे लाईट सनलाईट ही बऱ्या प्रकारे असते. सूर्यकिरण आपण बोलतो सूर्यप्रकाश हा बऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे असतो. तो मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते. ते कॉम्पिट अमॉंग देमसेल्फ फॉर द सनलाईट म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तो प्रकाश मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहते. त्याच कारणामुळे त्यांची जे ग्रोथ आहे ते खूप टॉल होऊन जातात. ते भलेही या ठिकाणी त्यांचे स्टेम्स नसतील बट या ठिकाणी असतात कारण इथे त्यांना सनलाईट भेटतो आणि ते फोटोसिंथेसिस प्रोसेस कम्प्लीट करू शकतात. ओके आणि जे आपण जे बोलतो वेन्स जे माझं हे लाईट गेलेले तो नेटवर्क मी परत कनेक्ट करतो. नेटवर्क डाऊन होईल. या सो वी वेलकम यू अगेन. सो आपण आतापर्यंत आपण पाहिलं की प्लांटचं अडॅप्शन कसे झाले. प्लांट वेगवेगळ्या डिफरंट रिजन मध्ये म्हणजे स्नो रिजन मध्ये किंवा डेझर्ट रिजन मध्ये किंवा फॉरेस्ट रिजन मध्ये कोणते अडॅप्शन केले कोणते चेंजेस केले ते आपण आतापर्यंत बघितले. आता जस्ट आपण नेक्स्ट पाहणार आहोत की ग्रासलँड म्हणजे जे पठाराचं आपण ज्याला बोलू शकतो जिथे सपाट वगैरे असतं त्या ठिकाणी त्या मोमेंटला ओके सो त्या ठिकाणी आपल्याला ग्रासलँड म्हणजे जिथे आपण सपाट जमीन बघतो तिथे फक्त गवत असतात. ओके त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्लांट्स असतात कशा प्रकारचे अडॅप्शन त्यांनी म्हणजे कशा प्रकारे त्यांनी चेंजेस आपल्या स्वतःमध्ये केलेले आहेत ह्याचं आपण जस्ट बघणार आहोत निरीक्षण करणार आहोत की त्यांनी काय दिलेलं आहे. ओके सो हिअर इज द थिंग. सो डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. सो डायव्हर्स टाईप म्हणजे ते बेसिकली जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे ग्रासेस वगैरे तिथे फाउंड होतील ग्रासलँड मध्ये. सो okay the fibrous roots okay the fibrous roots of grass prevented the soil erosion. The forest in the equatorial region are dense. Okay so equatorial region म्हणजे आपण okay ओके इक्वेटोरियल म्हणजे रिजन म्हणजे आपण जे वृत्त ओके जो मधला आपण पट्टा बोलतो पृथ्वीचा. सो त्या ठिकाणी असणाऱ्या जे हे असतात फॉरेस्ट ते डेन्स असतात ते एकदम घन असतात. ओके हा बोला सिद्धू बोल.
सर इरोशन म्हणजे काय? इरोजन म्हणजे आपण बोलतो मातीच्या जे सॉइल इरोजनला मराठी वर्ड 2 मिनिटं इरोजनला आपण मराठी वर्ड बोलू शकतो. त्याची सॉइलची काय बोलतात त्याला, घनता नाही. Just hold on, let me check. इरोजन म्हणजे द प्रोसेस ऑफ ते लँड असतात किंवा सॉइल असतात की ते त्या ठिकाणी उडून दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे बेसिकली आपण कसं म्हणू शकतो की आता या ठिकाणी पूर आला. एका ठिकाणी जो पूर आला तर पुरेमुळे ते त्या सॉइल जेवढी पण घनता किंवा ते सॉइल आहे ते वाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. तर त्या ठिकाणी आपण इरोजन असं म्हणू शकतो. तर मग त्या ठिकाणी सॉइलचं इरोजन झालं असं आपण बोलू शकतो. राईट. सर तुमचा आवाज नीट नाही येते. हॅलो आवाज नीट नाही येते सर तुमचा. हॅलो. आता आला सर. ओके, आता आला. प्रतीक्षा, नम्रता, हा आवाज येतोय ना माझा म्हटलं? हा आता येतोय. ओके. हा येतोय. तर इरोजनची कन्सेप्ट क्लिअर झाली का? व्हॉट इज सॉइल इरोजन? येतोय यस सर. ओके, कूल. सो तर ओके, तर सॉइल इरोजन म्हणजे सॉइल इरोजन टाळावं यासाठी तिथे ग्रासलँड असतात जे जरा बऱ्यापैकी डेन्स असतात. सो द फॉरेस्ट इज in equatorial region are dense. The animals like tiger, elephants, and deer can remain hidden in these grasses. तर त्यांचे जे हे असतात काय म्हणू शकतो आपण ग्रासेस हे मोठ्या म्हणजे लेंथला मोठे असतात जेणेकरून त्यांचे त्या ह्याच्यामध्ये टायगर्स, एलिफंट्स अँड डिअर्स कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. त्यांचे जे ग्रास आहेत ते बऱ्यापैकी आणि लांब बोलू शकतो आपण लांब वाढलेले असतात जेणेकरून टायगर्स आणि डिअर्स म्हणजे हरिण वगैरे अशा प्रकारचे काही अॅनिमल्स असतात ते तिथे लपू शकतात. हावेवर द ग्रासेस इन कोल्ड रिजन म्हणजे जर आपण कोल्ड रिजन बघितलं ज्या ठिकाणी बर्फ पडतो तिथे जे ग्रासेस असतात ते शॉर्ट असतात, ते जास्त लांब नसतात, ते छोटेसे असतात. सो अॅनिमल लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस अँड वास्ट meadows आर फाउंड इन हिली एरिया ॲज वेल ॲज प्लेन. एक वास्ट meadows म्हणून एक एरिया असतो. सॉरी, वॉस्ट मीडिया एक एरिया आहे जो हिली स्ट्रक्चर म्हणजे आपण बोलतो पठारावर असणं ते पण म्हणजे कोणतं टेकडी वगैरे असतं त्या एरियामध्ये पण किंवा प्लेन पठार वगैरे असेल त्या ठिकाणी पण आपल्याला ते आढळू शकतं. जे बेसिकली एक मिक्स एरिया आपण त्याला आपण बोलू शकतो की ज्या ठिकाणी ग्रास आणि तुम्हाला हे झाडे ते पण दोघे भेटू शकतात, आढळू शकतात मेनली. सो दिस इज द एक्झाम्पल द याम्स अँड पोटॅटो. त्यांचे रूट्स असतात असे झालेले आहेत. सो ॲडॅप्शन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे प्लांट काही प्लांट ओके, तर काही प्लांट्स खाण्यासाठी म्हणजे खाण्यामध्ये त्यांनी काही चेंजेस केले आहेत का? सो बेसिकली वी ऑल नो की फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस की जेणेकरून प्लांटला त्यांचं फूड भेटतं, प्लांटला त्यांचं जेवण भेटतं. पण तरी सुद्धा काही रिझन मध्ये सर तुमचा आवाज अटकतोय. आवाज सर नीट नाही येते. हॅलो, आता येतोय? हॅलो आता सर आवाज नाही नीट येते. हॅलो हॅलो, थांबा 2 मिनिटं. आता येतोय? हा सर आला. ओके, प्रतीक्षा, येतोय सर आता. कुणाल सर कुणाल येतोय ओके, जय कुणाल. येतोय आतापर्यंत काय मी बोललेलो हे लाईक कशाचं आपण बोलू शकतो ग्रासलँडचं वगैरे त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? तर समजलं म्हणजे ते व्यवस्थित ऐकायला आलं का असं विचारायचं मला. यस. समजलं सर. ओके, कोल. हो सर. तर आपण पुढे बघूया. ॲडॅप्शन ऑफ इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे प्लांट्स मध्ये काही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्लांट्स फोटोसिंथेसिसनी त्यांचे जे हे आहे फूड आहे ते जनरेट करतात, त्यांचं जेवण जनरेट करतात. पण तरी सुद्धा काही ठिकाणी काही प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं हे जेवण क्रिएट करू शकतात म्हणजे जेवण बनवू शकतात. सो ते कसे ते आपण बघूया. द मोस्ट ऑफ प्लांट्स आर वी कॅन से anchored in the ground. Okay, sorry, anchored in the ground, and they are
Autotrophics. Autotrophics means what? They made their food by their own. Okay. So most of plants are anchored. सर आवाज नाही येते. हॅलो. आता येतोय? अटकतोय सर आवाज. अरे नेटवर्क इश्यूमुळे ते अटकणार थोडं बहुत अटकणारच. तर हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय? हा आता आला सर. जय, आवाज येतोय? तर येतोय. ओके. प्रतीक्षा? येतोय हो सर. सर. होय, गुड. हा येतोय. लेट्स गो. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक्स आहेत, म्हणजे ते फोटोसिंथेसिसने त्यांचं स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, ते कोणावर डिपेंड नसतात. However, the plants like duda, or we can say the doda, that is cascata, are parasitic. Parasitic means what? ते दुसऱ्या विषाणूवर अवलंबून असतात त्यांच्या जेवणासाठी, त्यांच्या खाद्यांसाठी. सो द प्लांट्स बॉडी ऑफ डोडर कन्सिस्ट दी येल्लो वायर लाईक स्ट्रीम्स. सो या ठिकाणी आपण या पिक्चर मध्ये आपण बघू शकता, हे जे येल्लो लाईक हे दिसतात स्ट्रीम्स, these are called the doodles or cascata. So these are the doodles and cascata. So mainly ते कसे करतात, ते येल्लो इन स्ट्रक्चर असतात कारण त्यांच्यामध्ये, आणि ते लिफलेस अँड दे कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. बेसिकली ते येल्लो असतात ते ग्रीन असल्या कारणाने त्यांच्यामध्ये वी कॅन से जे घटक असतात जेणेकरून आपण हे फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतो, ते घटक त्यांच्यामध्ये नसतात. दॅट्स वाय ते येल्लो इन कलर असतात अँड लिफलेस असतात. Okay, however, they are haustorial, we can say, means sucking. ते काय करतात, ते रूट्स फॉर द ऑब्झर्विंग न्यूट्रिशन. ते काय करतात की जे रूट्स असतात, आता समजा की एका कोणत्या तरी प्लांटवर आपल्याला असे जर कॅस्कटा दिसले, तर ते काय करतात, त्यांच्या रूट पासून ते ऍब्झॉर्व केलेले, म्हणजे होस्ट प्लांट, म्हणजे ह्या प्लांटनी जर का ऍब्झॉर्व केलेले न्यूट्रिशन्स वगैरे असतील, तर ते ऍब्झॉर्व करतात डिरेक्टली. अँड दिस प्लांट्स roots penetrate up to conducting vessels of the host plant to absorb the water and food. So हे बघा, जसं आपण बोललो होतो, this roots penetrate up to the conducting vessels of the host plant. म्हणजे बेसिकली त्यांना इथे काय म्हणायचं, त्यांचे जे रूट्स असतात, ओके, ते रूट्स ते खालपासून ते वरपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत त्यांचं हे सप्लाय होतो, ओके, जिथपर्यंत त्यांचे जे न्यूट्रिशन्स आहे किंवा रूट प्लांट्सचे आपण बोलू शकतो पाण्याचा जिथपर्यंत सप्लाय होत शकतो स्टीम पर्यंत, ते सर सगळीपर्यंत. तुमचा आवाज अडकतोय. हॅलो. ओके, तुमचा आवाज अडकतोय. मी हे परत एकदा एक्सप्लेन करतो, परत एकदा बोलतो. हे अडॅप्शन इंजेक्शन ऑफ प्लांट, म्हणजे जसं काही प्लांट फोटोसिंथेसिस म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, तसं करून काही प्लांट्स पॅरासिटिक्स असतात, म्हणजे ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. सो त्याचा एक एक्झाम्पल आपल्याला यांनी दिलेलं आहे, कसकटा. दिस इज कसकटा. ते येल्लो लाईक स्ट्रक्चर मध्ये असतात. हे जे आपल्याला येल्लो लाईक स्ट्रक्चर दिसतात ते आहेत तो प्लांट्स. तर त्यांचे जे स्टीम ते वायर लाईक स्टीम असतात, त्यांचे जे स्टीम असतात ते वायर लाईक असतात, वायर सारखे आपल्याला दिसतील. ओके, ते लिफलेस असतात आणि ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे पानं वगैरे नसतात आणि फोटोसिंथेसिस जेणेकरून ते आपले जेवण बनवतात ते परफॉर्म करू शकत नाही. हावेवर दे आर हॉस्टोरियल, मीन्स वॉट, की ते जे ऍब्झॉर्व केलेले असतात. आता हा प्लांट, ज्या प्लांटवर ते असतात त्या प्लांटने ऍब्झॉर्व केलेलं फूड, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा माझ्यावरती जर कॅस्कटाच असेल, तर मी जे अन्न खाईल ते तो कॅस्कटा ऍब्झॉर्व करून घेईल, तर मी त्या कॅस्कटाचा होस्ट प्लांट झालो, असं ते एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि ते त्यांचे जे रूट्स असतात ते पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट टू ऑब्झर्व द वॉटर अँड फूड. म्हणजे ते मी जेवढा लांब असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी होस्ट प्लांट असेल, तर मी जेवढा लांब होईल ना, तेवढ्या लांब ते वी कॅन से द येल्लो लाईक स्टेम कॅस्कट्स होणार, जेणेकरून त्यांना आपलं ऍब्झॉर्व, म्हणजे मी जे खाल्लेलं अन्न पाणी आहे ते ऍब्झॉर्व करू शकणार. तो हा पॉइंट तुम्हाला कळाला इथपर्यंतचा? हो सर. ओके. हो सर. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया, दॅट इज फंगाय. ह्याचा फंगी आहे, ह्याला आपण फंगाय पण प्रोनाऊन्सिएशन करू शकता ना, फंगी पण.
Okay, so they do not have the chlorophyll, sorry, and cannot perform the photosynthesis. बरोबर आहे. क्लोरोफेरी क्लोरोप्लास्ट त्यांच्यामध्ये नसल्या कारणाने ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. सो दे ऑब्टेन द फूड फ्रॉम स्ट्रॅची फूड स्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. तर आपल्याला फंगई ते आपल्याला कुठे सापडतात? मेनली भाकरी किंवा ब्रेडवर सापडतात. ओके, आणि अशा स्टार्ची फूड स्टफवर जेणेकरून त्यांचे जे स्टेम्स असतात, सॉरी त्यांचे जे रूट्स असतात, ते फूड फायबर लाईक रूट असल्या कारणाने त्यांचे जे फूड ऍब्झॉर्प्शन आहे ते इझिली होतं. याच कारणाने ते आपल्याला भाकरी आणि ब्रेड अशा घटकांवर किंवा अशा खाद्यपदार्थांवर आपल्याला फंगी जास्त करून आढळून येतात. ओके, हे कळालं? हा वाला पॉईंट, फंगायचा पॉईंट. येस सर. हा सिद्धू, बस व्यवस्थित, येस सर. येस सर. व्यवस्थित बस सिद्धू. हा सर. हा बस म्हंटल, बस व्यवस्थित बस, लोडू नको. ओके, सो हा सर, हा एक पॉइंट आहे आपल्याकडे. म्हणजे सध्या आपण तर आपण सध्या ऍडॅप्शन इन प्लांट्स आज कम्प्लीट करूया. ऍडॅप्शन इन ॲनिमल्स उद्या कम्प्लीट करूया. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. सो प्लांट नीड नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम फॉर ग्रोथ. म्हणजे बेसिकली कसं आहे, जर प्लांट कोणतेही प्लांट असतात त्यांना नायट्रोजनची गरज पडते. ओके, फॉस्फरसची गरज पडते आणि पोटॅशियम. हे जे 3 घटक आहेत ते त्यांना गरज पडते ग्रोथसाठी. सो प्लांट दॅट ग्रो इन सॉइल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन. ओके, काही ओके, सो काही प्लांट्स असतात, ओके, ते डेफिशियंट विथ नायट्रोजन लाईक ड्रोसेरा syndrome we can say, and Venus flytrap, picture plants. सो हे जे प्लांट्स आता आपण जे बघितले, ओके, सो ते त्यांच्यामध्ये डेफिशियंट असतात. म्हणजे त्यांच्यात ती डेफिशियन्सी नायट्रोजनची ती नसते. नायट्रोजन ते क्रिएट करण्याची त्यांच्या डेफिशियन्सी ती नसते. त्याच्या कारणामुळे ते काय करतात, दे कन्झ्युमिंग नायट्रोजन फ्रॉम द इन्सेक्ट्स. म्हणजे त्यांची ग्रोथ करायला, म्हणजे कोणत्या प्लांट्सला, ओके, से ड्रोसेरा वी हॅव, देन वेनस फ्लायट्रॅप, देन पिक्चर. हे जे असे प्लांट्स आहेत की जे सॉइल पासून किंवा हवामानापासून नायट्रोजन ते मिळवू शकत नाही. त्या कारणाने ते त्यांचं जे खुराक आहे ते फुलफिल करण्यासाठी, नायट्रोजन मिळवण्यासाठी ते इन्सेक्ट्सवर अवलंबून असतात. तर ॲडॅप्शन आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अटॅक अँड होल्ड देम कॅपेटिव्ह. सो बेसिकली मग ते कसे करतात, आपण बघा इथे वेनस फ्लायट्रॅपचं एक हे बघतो, एक्झाम्पल बघतो. ह्याच्यात कसं आहे की हे जो प्लांट आहे, बेसिकली हा प्लांटला नायट्रोजन मिळवण्यासाठी इन्सेक्ट्सवर डिपेंड असतात. तर हे जे आपल्याला एक जबडा तुम्हाला एक दिसत असेल बघा, या ठिकाणी दिसतोय. थांबा, मी अजून थोडा मोठं करतो. हो सर, दिसतंय. हा, तर हे बघा, तर त्याचा जो जबडाला एक स्ट्रक्चर आहे ना त्यांच्या लीफचा, ते काय करतात, ते बेसिकली इन्सेक्ट असतात. इन्सेक्ट म्हणजे आपण बोलू शकतो छोटे छोटे किडे. त्यांना ते आकर्षित करतात आणि त्यांना पकडून ते त्याच्यापासून नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतात, नायट्रोजन मिळवतात. तर आपण जसं बोलतो की प्लांट, बेसिकली जे प्लांट आहेत जे फोटोसिंथेसिस करतात तर करतात, पण हे प्लांट्स असतात जे भक्षिक असतात, ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. ते आपण बोलतो ना नायट्रोजनसाठी दुसऱ्यावर भक्षिक असतात, इन्सेक्ट्स खातात. हे त्यांनी एक बोलतो ना एक स्वतःमध्ये ॲडॅप्शन क्रिएट केलेलं आहे. कारण त्यांची जी बॉडी आहे, ओके, किंवा त्यांचे जे रूट्स आहेत ते सॉइल पासून नायट्रोजन क्रिएट करणं किंवा सॉइल पासून नायट्रोजन वगैरे मिळवण्यात असक्षम असतात. जेणेकरून ते बाहेरून नायट्रोजन मिळवतात, जेणेकरून त्यांची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित व्हावी. ओके, तर हा पॉईंट समजला तुम्हाला? सर. हा बोला. हा सर. सर, बोला. मी असं ऐकलंय की व्हीनस फ्लायट्रॅप हा वर्ल्ड डेंजरस लिस्ट मध्ये पण सामील आहे म्हणून. एक्झॅक्टली, कारण बेसिकली काय असतात की त्यांच्यामध्ये अटकलेली गोष्ट ही लवकरात लवकर बाहेर येत नाही. ते इन द एंड त्यांना सॉरी काय म्हणतात, डायजेस्टच करतात. डिझॉल्व न बोलताय, डायजेस्ट आपण बेस्ट वर्ड आहे. डायजेस्ट हा वर्ड प्रॉपर वर्ड पडतो, तर डायजेस्ट करू शकतात. तो जेणेकरून ते इट्स क्वाईट डेंजरस टू फॉर द इन्सेक्ट्स.
ओके. आणि पुढे जाऊन तर त्याचे तुम्हाला बोलतात प्रॉपर्टीज कळेलच की काय 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 प्रॉपर्टीज आणि कोणत्या प्रॉपर्टीजमुळे ते त्या डेंजरसच्या लिस्टमध्ये आले. तर ते आपल्याला कळेलच. बट बेसिकली आता आपल्याला हे आहे की ॲडॅप्टोन त्यांचे जे रूट्स आहेत ते असक्षम असण्या कारणाने नायट्रोजन क्रिएट करण्यासाठी सो ते दुसऱ्या इन्सेक्ट्सवर डिपेंड असतात. ओके. फॉर देअर फुलफिलिंग देअर नायट्रोजन वी कॅन से हां, नायट्रोजन हां, बरोबर नायट्रोजन. फुलफिलिंग देअर नीड ऑफ नायट्रोजन. दॅट्स इट. सो इथपर्यंत आपल्याला कळालं. तर हा आपला पार्ट होता की ॲडॅप्शन इन प्लांट्स. तर आपण ॲडॅप्शन इन ॲनिमल्स हे आपण उद्या बघूया. ठीक आहे. इथपर्यंत पॉइंट सगळ्यांना कळाले? त्याच्यात काय डाउट्स वगैरे? नो सर. सिद्धू? नो सर, नो डाऊट. ओके. No, आणि sir. कुणाल? प्रतीक्षा तुला कळालं का सगळं? हो सर. प्रतीक्षा जरा हे कर, कॅमेरा ऑन कर बेटा. प्रतीक्षा? ओके. तर आज थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्या कारणाने पण काही म्हणजे आवाज मध्ये थोडा प्रॉब्लेम होत होता. सो इट्स ओके. आपण उद्या करूया. उद्या व्यवस्थित करून घेऊया. ठीक आहे. तो ॲडॅप्शन इन ॲनिमल्स आपण उद्या पॉइंट बघूया. नेक्स्ट हा पार्टमध्ये. चालेल. येस. सो आता तुम्ही काय करा? बाय सर. हां, ओके. सो तुमचं एक होमवर्क असा असेल की आतापर्यंत शिकवलेला जेवढा पॉइंट आहे, तो तुम्ही क्लिअर करून घ्या आणि रीड करून घ्या एक्झॅक्ट. आणि काय डाउट्स वगैरे असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. नाहीतर मग उद्या विचारू शकता. ठीक आहे? हा चालेल. सर हा सर, बोला. चालेल. सर हां, बोला. हा सर काय लिहायचं नाहीये ना आज ह्याच्यातलं काय? आज तुम्हाला जो डेली होमवर्क असतो, हँडरायटिंग वगैरे आणि हा टेबलचं, सर. ते तुम्हाला ते कंप्लीट करायचंच आहे. प्लस हा पण होमवर्क असेल की तुम्हाला ॲटलीस्ट 1 ते 2 वेळा तरी रीड करायचं व्यवस्थित. ओके. आणि एक फाइंड आउट करा की तुम्ही हे जो ऑटोट्रॉपिकल रिजन आपण जो बोललोय, ते आणि जस्ट इक्वेटर ऑफ कॅन्सर आणि इक्वेटर ऑफ ट्रॉपिक आणि त्याच्या सॉरी. तो मग हे जे पट्टे ते तुम्ही एकदा चेक करून घ्या. सो व्हॉट इज दॅट? ओके. येस सर. चालेल, चालेल. ओके सर. चालेल. सो मग आपण आज थांबूया इथे. थँक यू. बाय सर. थँक्यू. बाय सर, कळालं ना थँक्यू. बट बेसिकली काय सांगितलंय ते? नम्रता? नम्रता? ओके. बघूया.